हॅलो. मूव्ही इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्टोरी ऑफ यू. मूव्ही मराठीतून आहे तर चला सुरू करूया. गोष्ट सुरू होते आणि आपल्याला दिसते एक जुने कोरियन जहाज. ते एक मस्त सहलीवर चाललेले आहे. त्यामध्ये 121 लोक असतात. त्यामध्ये काही पॉवरफुल लोक असतात आणि काही गरीब लोक असतात. जहाजामध्ये आपण लगेचच एका नवीन जोडप्याला पाहतो. त्यांचं नाव असतं तकाशी आणि इवा. तकाशी बायकोला बोलतो की या जहाजाने किती युद्ध पाहिले असतील आणि कितीतरी लोक इथे मरून पण पडले असतील. तेवढ्यात इवाची नजर एका नेत्यावर पडते. तो ॲडम म्हणजेच त्याच्या मुलासोबत आलेला असतो. तो मंत्री कॅबिनेटचा मेंबर असतो. त्याचा मुलगा बोलतो, मला माहिती आहे तुम्ही किती मोठे आहात आणि काही दिवसांनी तुम्ही राष्ट्रपती पण होऊ शकतात. मला तुमच्यासारखं नाही बनायचं. मला माझ्या हिमतीवर काहीतरी करायचं आहे. आणि तो तेच बोलतो जे श्रीमंत लोकांची मुले बोलतात. तेवढ्यात मंत्री बोलतो की बघूया तू किती वरती जाऊ शकतो. यानंतर आपण लगेचच एका टोळीचे प्रमुख जॉनला पाहतो. तो एक गुंड असतो आणि मिनिस्टरच्या समोर येतो आणि बोलतो, तुम्हाला काहीही पाहिजे असेल तर आम्हाला सांगा. मी तुमच्यासाठी माझा जीव पण द्यायला तयार आहे. त्याला माहिती आहे की तो मिनिस्टरचा प्रमुख झाला तर त्याला खूप फायदा होणार आहे. इथून सीन कट होतो आणि आता आपण काही प्रॉस्टिट्यूटला पाहतो. ते एका रूमच्या बाहेर उभे असतात आणि त्यांना आतमध्ये जाऊन देत नसतात लोक. तेवढ्यात तिथे एक कर्मचारी येतो आणि त्याला बोलतात की आम्ही पण पूर्ण पैसे दिलेले आहेत, मग आमच्यासोबतच भेदभाव का. आणि तेवढ्यात जॉनच्या सोबत त्याचे गुंड येतात आणि त्यांच्यासोबत चुकीचा व्यवहार करतात. एवढा आवाज पाहून तकाशी तिथे येतो. त्या मुलींची बाजू पण घेतो. पण जॉन तिथे पण त्याला त्रास देतो आणि खिडकीमधून ह्या सर्व घटना मिनिस्टर पाहत असतो. त्याला वाटतं तो थांबू पण शकला असता, पण त्याला एक वेगळीच धुंद असते आणि त्याचा स्टेटस पण महत्त्वाचा असतो. पण ॲडम त्याला बोलतो की हे गुंड आपल्या मागे लागलेले आहेत, आपले नोकर आहेत. तेवढ्यात आपण इवाला पाहतो. एक म्हाताऱ्या माणसाकडे ती पाहत असते. ती पाहते तो म्हातारा माणूस बोटीच्या खोचामधून माती गोळा करत आहे. ती त्याच्या जवळ जाऊन विचारते त्याला की तू असं का करत आहे. तो म्हातारा माणूस फक्त हसतो आणि या हसण्यामागेच हा पिक्चर बनलेला आहे, जे की तुम्हाला पुढे समजलंच. थोड्या वेळानंतर कॅप्टन बोलतो की आपली बोट पुढं जाण्यासाठी तयार आहे. थोड्या वेळाने जेवायची वेळ होते. सगळी लोक जेवत असतात. आपण इथे पाहतो मिनिस्टरसाठी स्पेशल जेवण बनवलेलं असतं आणि दुसरीकडे गरीब लोक जेवण खात असतात. त्यांच्यासोबत वेगळा व्यवहार होत असतो. कोणी त्यांना विचारत नाही कारण ते पॉवरफुल लोक असतात. तेव्हा जॉन पण तिथे येऊन बसतो. नेहमीप्रमाणे मिनिस्टरचे गुणगान गायला सुरुवात करतो आणि हे सर्व तकाशीला आवडत नाही. आणि तो कॅप्टनकडे जातो आणि बोलतो की आम्ही सर्वांनी समान पैसे दिलेत आमच्या आणि यांच्यामध्ये एवढा भेदभाव का होत आहे. कॅप्टन बोलतो की तुला माहीत आहे ना हे कोण आहेत. आपले पुढील येणारे राष्ट्रपती आहेत. जर हे राष्ट्रपती आहेत तर त्यांना आपल्या सर्वांसोबत बसून जेवायला पाहिजे, कारण हे राष्ट्रपती तेव्हाच बनतील जेव्हा आम्ही वोट देऊ. आता त्यामुळेच हे राष्ट्रपती होऊ शकतात. तेवढ्यात जॉन तकाशीची कॉलर पकडतो आणि बोलायला सुरुवात करतो, कारण तो मिनिस्टरचा नोकर असतो. हे पाहून सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे जाते. ते पाहून मिनिस्टर त्याच्या चुकीची माफी मागतो आणि सांगतो की उद्यापासून सर्वांना एकसारखं जेवण भेटेल. हे सर्व त्यांना दाखवण्यासाठी असतं आणि तो आतमधून घाणेरडा माणूस असतो. त्यामुळे थोड्या वेळाने तो जॉनला तकाशीला धमकी देण्यासाठी सांगतो आणि परत तसं काही केलं तर त्याला शिपमधून बाहेर फेकून देऊ आणि गोष्ट पुढे जाते. आणि तेवढ्यात इवाची नजर त्या म्हाताऱ्या माणसाकडे पडते. तो किचनमध्ये काहीतरी सामान एकत्र करत असतो. ती त्याचा पाठलाग करते आणि पाहते तो एका रूममध्ये चाललेला असतो, जिथे काही कपांमध्ये माती ठेवलेली असते आणि त्यामध्ये तो बटाटा उगवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरीकडे त्याने अंडे पण चोरलेले असतात आणि तो त्या बल्ब खाली ठेवतो गरमी देण्यासाठी, जेणेकरून त्यामधून पिल्ले निघतील. ते पाहून ती विचारात पडते की हा म्हातारा माणूस करणार काय. त्यानंतर रात्र होती आणि सगळे आपापल्या कामांमध्ये व्यस्त होऊन जातात. काही लोक नशेत असतात, काही लोक सट्टा खेळत असतात आणि तिकडे इवान तकाशी एकत्र वेळ घालवत असतात, एन्जॉय करत असतात. तेवढ्यात मिनिस्टर की त्यांच्या आनंदावर नजर लागते. तो घाणेरड्या नजरेने त्यांना बघत असतो आणि तेवढे तिथे जॉन येतो आणि तो बोलतो त्या मुलीला मी माझ्यासमोर आणू शकतो. मिनिस्टर बोलतो तू फक्त बोलतच राहा, काही करून दाखवू नको.
तू काही केले तर मी तुला त्याची चांगली रक्कम देईल. आणि तेच व्हायला जात असतं की ज्याची आपल्याला भीती असते. जॉनचे गुंड त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना बाहेर काढून आणतात. पहिले तर ते तकाशीला खूप मारतात आणि इवासोबत चुकीचे काम करतात. हे सगळं जॉन पाहतो असतो. त्याच्या आधीपासून तकाशीसोबत दुश्मनी असते. पहिलं तो तकाशीला मारून टाकतो आणि समुद्रात फेकतो आणि इवासोबत खूप घाणेरडे काम करतो. मिनिस्टर पण तिच्यासोबत तेच कृत्य करतो. इथे हैवानीत खूप पुढे पोचलेली असते. मिनिस्टर रूममधून बाहेर आल्यावर तिथे त्याचा मुलगा ॲडम येतो. त्याला इवाची अशी हालत पाहून खूप वाईट वाटत असतं, पण तो पण आपल्या जनावराला रोखू शकत नाही आणि तो पण तिच्यासोबत चुकीचे संबंध बनवतो. हे सर्व काचेच्या बाहेरून तो म्हातारा माणूस पाहत असतो, पण तो काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा इवाला शुद्ध येते, ती तकाशीला शोधायला लागते, पण तिला माहीत असतं की तो या दुनियेत राहिलेला नाही आणि थोड्या वेळाने तिला समजतं आणि ती तिला सांभाळू शकत नसते. ती जीव देण्याचा प्रयत्न करते, पण तिला असं करण्यापासून तोच म्हातारा माणूस वाचवतो. आजचा दिवस कसा तरी निघून जातो, पण दुसऱ्या दिवसाचा सूर्य जहाजावर प्रवास करण्यासाठी काही असे दाखवतो. ते पाहून सर्वजण हैराण होऊन जातात. इवा जेव्हा सकाळी उठते तेव्हा ती पाहते जहाज पाण्यापासून दूर आहे आणि ते ढगात आहे. हा मित्रांनो, तुम्ही खरं ऐकलं. ते जहाज समुद्रात चालायच्या ऐवजी हवेत उडत असतं. काय हे निसर्गाचा एक तजुर्बा आहे का जे इवासोबत झालं त्याचा रिझल्ट आहे? ते पुढे समजलंच. पण हा नजारा पाहून सर्व लोक हैराण होऊन जातात. इवा जेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाच्या रूममध्ये जाते तेव्हा ती पाहते त्याने अंडे ठेवलेले असतात. त्याच्यामधून पिल्लं बाहेर आलेली असतात आणि छोट्याचं झाडात रूपांतर पण होत असतं. ती त्याला विचारते की तुला माहीत आहे ना की आपण कुठे आहेत आणि आपल्यासोबत काय होत आहे? पण तो म्हातारा माणूस तिथे पण काही उत्तर देत नाही. तिला एक छोटंसं झाड देतो. ते पाहून तिला काही समजत नाही, पण त्या म्हाताऱ्याला माहीत असतं की तिच्या पोटात एक बाळ आहे. त्यामुळे त्याने तिला वाचवलेलं असतं आणि तेवढ्यात कॅप्टन मिनिस्टरला सांगतो की आपल्याकडे फक्त 6 दिवसांचं जेवण उरलेलं आहे. आज असंच उडत राहिलं तर लोक उपाशी मरतील. जेव्हा ही गोष्ट बाहेर पसरते तेव्हा सगळी लोक स्टोअर रूममध्ये तुटून पडतात. तेवढ्यात तिथे मिनिस्टर येतो. इलेक्शनवाली स्पीच देतो. तो बोलतो की मी तुमचा मिनिस्टर आहे, की हे सर्व लोक एकसारखं जेवण भेटेल. नेहमीसारखं सगळी लोक मिनिस्टरच्या बोलण्यात येतात आणि त्याला स्टोअर रूमची चावी देतात. सगळी लोक तिथून गेल्यानंतर तो आपल्या लोकांना ऑर्डर देतो की या जहाजावर सर्व अर्धी पोटं खायला भेटणार आहे, जेणेकरून आपण सर्वजण नीट जेवण करू. पण हे सर्व पाहून कॅप्टन अजिबात खुश नसतो, पण त्याला माहीत असतं की परिस्थिती अजूनही बिघडू शकते, तर प्रॉब्लेम होतील. तेव्हा तो त्याचा स्टाफला सांगतो की आपल्याला आपली काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर हे लोक आपल्याला मारून टाकतील. आपल्याला हत्यारं शोधायला पाहिजे. त्याचप्रमाणे काही दिवस निघून जातात. लोक अर्धवट जेवण करून आपला दिवस काढत असतात. पण हे किती दिवस चालणार? आता दररोज जेवण आणि गुंडांसोबत लढाई होत असते, पण त्याचा काहीच असर होत नसतो. हळूहळू करून एक एक दिवस पाणी संपून जाते. जी माहिती सर्वांना समजते हे कोणत्या म्हाताऱ्या माणसाला काही फरक पडत नसतो. तो आपल्या कामांमध्ये बिझी असतो आणि पाणी संपल्यानंतर तो माणूस लोकांच्या मूत्रापासून झाडांना पाणी घालत असतो. आणि आता इव्हा पण त्याच्या कामामध्ये त्याची मदत करत असते, पण तिला त्याचा काहीच फायदा दिसत नसतो. जोपर्यंत रोपांमध्ये फळं लागणार नाही तोपर्यंत जहाजावर सर्व लोक भुकेने मरून जात असतात. तेवढ्यात कॅप्टन काही बॉम्ब शोधतो. तू सांभाळून ठेवतो, कारण स्टाफची आणि त्याची सुरक्षा गरजेची असते. की आता जहाज 2 ग्रुपमध्ये डिवाईड झालेलं असतं. एकीकडे मिनिस्टर आणि त्याचे गुंड असतात, दुसरीकडे सामान्य लोक. इथे आपण पाहतो मिनिस्टर आणि त्याचे गुंड आरामात बसून मस्तपैकी जेवत आहेत. दुसरीकडे सामान्य लोक भुकेने मरत असतात. ते पाहून जॉन विचार करत असतो की आपण अजून मिनिस्टरच्या जवळ जाऊ शकतो. ते विचार करून तो त्याची बंदूक मिनिस्टरला देतो आणि मिनिस्टर स्वतःला देव माणूस समजायला लागतो. आता तो लोकांचं जेवण अजून कमी करतो आणि आता लोकांना 2 दिवसातनं एकदा खायला भेटत असते. त्यानंतर आपण मिनिस्टरच्या मुलाला ॲडमला पाहतो. त्याला त्याची चूक समजली असती. तो इवाच्या जवळ जातो. त्या रात्रीसाठी तो माफी मागतो, पण इवा त्याच्या खानाखाली मारून तिथून निघून जाते.
आता जो सीन येणार आहे तो तुमच्या अंगावर काटे उभे करू शकतो. आपण पाहतो मिनिस्टर आणि गुंड आरामात बसून जेवण करत असतात. तेवढ्यात मिनिस्टर एक चिकन पीस उपाशी लोकांसमोर टाकतो आणि लोक सगळे एकमेकांवर तुटून पडतात आणि एकमेकांच्या जीवाचे दुश्मन बनून जातात. हे सगळं इवा पाहू शकत नाही आणि ती तिथं जाऊन बोलते, तुम्ही आमचं जेवण हिसकावून घेतलं आहे आणि आता तुम्ही हे करत आहात. थोडी तरी माणुसकी पाहिजे. तेवढ्यात जॉन तिला बोलायला लागतो, पण तेवढ्यात ॲडम तिची बाजू घेतो आणि यामध्ये आपण एक गोष्ट पाहायला भेटते. जहाजामध्ये ज्यांच्याकडे पैसे असतात ते पैसे देऊन स्टोअरमधून जेवण विकत घेत असतात, पण ही गोष्ट इतर लोकांना समजते तेव्हा त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात करतात. तेवढ्यात तिथे मिनिस्टर येतो आणि जॉनच्या कानाखाली मारतो, कारण त्याला एक माणूस हे सर्व करत असतो. मिनिस्टर जॉनला बोलतो की तुझ्या माणसांना सांभाळू शकत नाही. तो त्याची बंदूक उगारतो. जॉनला खूप राग येतो, पण तो काहीच करू शकत नसतो. आता रात्र होते. मिनिस्टर जॉनला दारू प्यायला बोलवतो आणि प्रेमाने त्याशी बोलायला लागतो, कारण त्याला माहीत असतं की त्याला जॉनची गरज आहे, कारण इथली माणसं कंट्रोल करायला त्याला एक माणूस लागणार आहे. आता सीन कट होतो आणि आपण इव्हा आणि ॲडमला पाहतो, जे त्या म्हाताऱ्या माणसाबद्दल समजलेले असते. तेव्हा इव्हा त्याला सांगते की तू खूप वेगळा माणूस आहे. त्याला काही विचारलं तर तो हसत राहतो, की त्याला पहिल्यापासून माहीत आहे की आपल्यासोबत काय होणार आहे. गोष्ट पुढं जाते. आपल्याला दिसतं की 2 दिवस नाही, आता 3 दिवसातनं एकदा जेवायला भेटत असतं. हे पाहून लोकांची सहनशीलता संपते आणि ते स्टोअर रूमकडून पळत जातात. आता जेवण लुटायला लागतात. तेवढ्यात तिथे मिनिस्टर येतो आणि लोकांना सांभाळायचा प्रयत्न करतो. ते लोक त्याला पण ऐकत नाही. मिनिस्टर रागात एकाला गोळी मारून टाकतो. हे पाहून सर्व लोक घाबरतात आणि तिथून निघून पळून जातात. ते गेल्यावर गुंड त्या माणसाची बॉडी पाण्यात टाकणार, तेवढ्यात तिथे म्हातारा माणूस येतो आणि त्या बॉडीला घेऊन आपल्यासोबत घेऊन जातो. आता इवा त्या माणसाचा पाठलाग आणि जे पाहते तिचं पाहून अंगावर काटा येतो, की रोपांना उगवण्यासाठी मातीच्या ऐवजी तो त्या माणसाच्या बॉडीचे पार्ट काढून त्याचा चुरा करून त्या रोपांमध्ये टाकत असतो, ज्यामुळे रोपं लवकर वाढतील. दुसरीकडे इवास टेन्शन असते की तिचा मुलगा या जगात येईल का नाही. अशा प्रकारे ॲडमसोबत सर्व काही शेअर करते. ती त्याला सांगते की मला माहीत नाही हे बाळ कोणाचं आहे, तुझं पण असू शकतं आणि हे बाळ एक भविष्य आहे आणि त्याला आपल्याला वाचवायचे आहे. कारण किमतीवर तो म्हातारा माणूस बाळाला वाचवण्यासाठी भाजीपाला उगवत असतो. म्हणजेच समजतं की खायची खूप कमी राहिलेली आहे. मिनिस्टर डिसाईड करतो की जहाजावर कोणालाही खायला भेटणार नाही. हे ऐकून जॉन बोलतो, सर असं केलं तर जहाजावर दंगे सुरू होतील आणि ते लोक आपल्याला मारून टाकतील. आपण पण खूप कमी आहोत. मिनिस्टर बोलतो की त्याची वेळ येणार नाही. यानंतर जॉनला एक बॉम्ब सापडतो, जो कॅप्टनने लपून ठेवलेला असतो. मिनिस्टर अनाऊन्स करतो, खाण्याची काही रोक नाही आहे. ज्याला जेवढं खायचं आहे तो स्टोअर रूममध्ये जाऊन खाऊ शकतो. सर्व सामान्य लोक तिथे जातात. त्यांना तिथे काहीच भेटत नाही. तेवढ्या स्टोअर रूमचं उंच गेट बंद केलं जातं आणि त्याच्यामध्ये बॉम्ब फेकला जातो. सर्वजणांना मारून टाकतात आणि जे लोक जिवंत राहिली आहेत त्यांना जॉन पकडून शोधून मारून टाकतो. काही वेळापूर्वी हे जहाज एका चांगल्या प्रवासावर चाललेलं असतं आणि आता कोणी कोणालाही मारून टाकत असतं. माणसांच्या बॉड्या इकडं तिकडं पडलेल्या असतात. चारू बाजूंनी लोभ आणि घाणेरडेपणा पसरलेला असतो. हे पाहून आपल्याला आत्ताच्या दुनियेचं एक भविष्य दिसत आहे. हे पाहून कॅप्टनला खूप रागलेला असतो आणि तो सर्व कारण म्हणजे जेवायला आग लावून टाकतो. तेवढ्यात मिनिस्टर आणि जॉन तिथे पोचतो आणि मिनिस्टर रागाच्या भरात त्याला गोळी मारून टाकतो. अजून समस्या संपलेल्या नसतात मित्रांनो. जॉनला वाटतं या सर्व गोष्टी मिनिस्टरच्यामुळे होत आहे, कारण त्याच्या ऑर्डरवर हे सगळं झालेलं असतं आणि त्यांच्या दोघात भांडणं होतात. तसं कसं बसं समजवतो मिनिस्टर त्याला आणि सांगतो की आपल्याला जिवंत राहायचे असेल तर आपल्याला मेलेल्या माणसांच्या बॉड्या खाव्या लागणार आहेत. जॉन बाहेर येतो आणि इवाला पाहतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात ॲडम त्याला थांबवायचा प्रयत्न करतो. ॲडम आणि त्याच्यात भांडणं सुरू होतात. हे सर्व मिनिस्टर पाहतो आणि मिनिस्टर आणि जॉनमध्ये पण भांडणं सुरू होतात. त्यामुळे जॉन मिनिस्टरला पहिल्यांदा गोळी मारतो आणि ॲडम जॉनला मारून टाकतो. हे दोघंही मरतात. आता पूर्णपणे जहाजावर फक्त इवा, ॲडम आणि तो म्हातारा माणूस राहिलेला असतो. गोष्ट पुढे जाते आणि इवा आणि ॲडम त्या म्हाताऱ्या माणसाकडे जातात आणि खायला मागतात. तो बोलतो अजून कोंबड्यांनी अंडी दिलेली नाही आहेत आणि रोपांना फळं येण्यासाठी वेळ आहे आणि
त्यांना तो मेलेल्या माणसांचा मांस देतो आणि त्यांना खावं पण लागतं आणि सीन तिथे संपतो. आणि तो म्हातारा माणूस जॉनच्या जवळ जातो आणि जॉनला तिथं गोळी लागली आहे तिथे थोडी माती टाकून एक बी लावतो. हे मेलेल्या सर्व माणसांसोबत तो हळूहळू करतो. त्या मेलेल्या लोकांमधून हळूहळू रोपं निघायला सुरुवात होतात. कोणीतरी सांगून गेलेलं आहे की मनुष्य मातीपासूनच बनलेला आहे. तिकडे इव्हा आणि ॲडमला खूप भूक लागलेली असते. ते त्या म्हाताऱ्या माणसाजवळ परत जातात आणि खायला मागतात आणि आता तो त्याच्या हातातून एक मांसचा तुकडा देतो. तेवढ्यात इव्हाला समजते की त्या माणसाने त्याचं हृदय काढून दिलेलं आहे आणि ती त्याला सॉरी बोलते. आणि तो म्हातारा माणूस तिच्याकडे पाहून परत एकदा हसतो. त्याने आपलं सॅक्रिफाईस करून त्याला जिवंत ठेवलेले असते आणि सीन शिफ्ट होतो. आता आपण सकाळची वेळ पाहतो जिथे ॲडमिन इव्हाला विचारतो की तो म्हातारा माणूस कुठे गेलेला असतो, की तो देव आहे की ज्याने आपल्याला सर्व काही केलेलं आहे. पण तो एक शब्दही बोलत नाही आणि फक्त हसत राहिलेला असतो. इव्हाला पण कळत नसतं की तो कोण माणूस आहे, पण आपण मानू शकत नाही की तो एक फरिश्ता आहे आणि या लोकांची मदत करायला आलेला असतो. त्यामध्ये इव्हाची नजर जहाजावर पडते आणि तिथे एक इन्फिनिटीचे चित्र काढलेले असते. ते म्हणजे न संपणारी वेळ. हे पाहून इव्हाला समजतं की ही गोष्ट जहाजावर झालेली आहे, ती कधीच संपणार नाही. अशा प्रकारे अजून काही दिवस जातात. ॲडम भुकेने वैतागलेला असतो. इव्हाला सांगतो की मला कोंबडी खायची आहे, पण ती त्याला सांगते की तिने अजून अंडं दिलं नाही. तोपर्यंत अंडं देत नाही तोपर्यंत खाऊ शकत नाही. त्या म्हाताऱ्या माणसाने सर्व मेहनत वाया जाईल. ॲडम थांबणारा नसतो. तो कोंबडीला हातात घेतो. तेवढ्यात इव्हा त्याच्या डोक्यात मारते आणि त्याला मारून टाकते. परत एकदा तिची सायकल सुरू होते आणि आपण पाहतो ॲडमिनचं मांस खाऊन ती जिवंत राहत आहे. आता उडणाऱ्या जहाजावर ती एकटीच असते. ॲडमचं मांस खाऊन ती काही दिवस तर कसेबसे काढते. त्यानंतर मांस पण संपून जातं आणि तिचा विश्वास पण तुटून जातो. तिला असं वाटतं की आपण पण जिवंत राहू शकणार नाही. तेवढ्यात ती पाहते की रोपांना फळं आलेली असतात आणि कोंबडीने अंडं दिलेलं असतं. आता इव्हाच्या जेवणाचा प्रश्न सुटलेला असतो. त्यामुळे ती तिला आणि तिच्या मुलाला जिवंत ठेवू शकत असते. एवढ्या दिवसांना पहिल्यांदा इव्हा पोटभर खाते आणि काही वेळ अजून निघून जाते आणि ती मुलाला जन्म देते. हा मुलगा कोणाचा असतो हे तर माहीत नसतं, पण इव्हाला त्याचं काही पडलेलं नसतं. मुलाला पाळायला सुरू करते. हेच करता करता पुढचे 17 वर्ष निघून जातात. हे जहाज एक जंगल झालेलं असतं आणि इव्हाचा मुलगा पण मोठा झालेला असतो आणि इव्हा पण म्हातारी झालेली असते. तिला आता समजतं की तो एक म्हातारा माणूस फरिश्ता असतो. तो सगळ्यांना सांगून गेलेला की जगणं कसं असतं. आता इव्हा आणि तिचा मुलगा जेवत असतात. तेवढ्यात इव्हा पाहते की तिच्या मुलाच्या हातात बंदूक असते जी ने जॉनला मारलेलं असतं. बंदूक घेण्याचा प्रयत्न करते पण तो बंदूक देत नाही आणि तिचं ऐकत पण नाही. आता तिचा मुलगा एक अशी हरकत करतो ती खूप घाणेरडी असते. तो तिच्या आईला घाणेरड्या नजरेने पाहतो. तेवढ्यात इव्हा तिथून पळायला लागते. हा तोच मुलगा असतो ज्याच्यासाठी इव्हाने एवढं काही केलेलं असतं. ही गोष्ट आपल्याला आपल्या जगाची खरेपणा सांगून जाते की श्रीमंत लोक गरीब लोकांना दाबत आहे आणि त्यांच्या हक्काचं खाणं हिसकावून घेत आहे. कशी लोक आणि हवस दुनियेला बरबाद करत चालली आहे. हे जहाज आपली दुनिया आहे आणि आपण ह्याचं ग्राहक आहोत. हा मेसेज देत ही गोष्ट इथेच संपते. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.